तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 148 वर वरून तिसरी पंक्ती मध्येच आहे शंका. बरोबर. तर शंका आहे अहम जानामी अहम इच्छामी इत्यादी. तर विषय हा चालू होता की वृत्तीचं लक्षण. तर वृत्तीचं लक्षण केलं होतं. काय लक्षण केलं होतं? विषय चैतन्याभिव्यंजक अंतकरण अज्ञानयोः परिणाम विशेष वृत्ती. ठीक. यावर आत्ता पूर्व पक्षाने शंका घेतली होती की अंतकरणाचा परिणाम विशेष त्याला तुम्ही वृत्ती म्हणत आहात, पण अंतकरणाचा परिणामच होत नाही असं पूर्वपक्षी म्हणाला होता. का बरं? तर त्याचं म्हणणं होतं अंतकरण हे निरवयव द्रव्य आहे. परिणाम होतो तो सावयव द्रव्याचा होतो, निरवयव द्रव्याचा नाही. आणि म्हणून अंतकरणाचा परिणामच जर होत नाही तर अंतकरणाच्या परिणामाला वृत्ती म्हणतात. हे तुमचं म्हणणं संभवत नाही. कोण म्हटला होता? पूर्वपक्षी. तर सिद्धांतांनी उत्तर दिलं की अरे बाबा, ज्या अंतकरणाला तू निरवयव द्रव्य म्हणत आहे हेच तुझं म्हणणं बरोबर नाही. कारण अंतकरण सावयव द्रव्य आहे. कशावरून? तर युक्ती दिली होती की श्रुतीने त्या अंतकरण रूप मनाची उत्पत्ती सांगितलेली आहे. तन मन अकुरुत. आणि ज्या ज्या पदार्थाची उत्पत्ती होत असते तो पदार्थ सावयव असतो. याच्यावरून ज्या अर्थी अंतकरण उत्पन्न होतं त्या अर्थी ते सावयव आहे. आणि जर सावयव आहे तर त्या सावयव अंतकरणाचा परिणाम होण्याकरिता काही अडचण नाहीये. निरवयव द्रव्य सिद्ध झालं असतं अंतकरण तर परिणाम म्हणता आला नसता. परंतु अंतकरण कसं आहे? सावयव द्रव्य आहे. म्हणून त्या अंतकरणाच्या परिणामाला आम्ही वृत्ती म्हणतो. याच्यात काही अडचण नाही आहे हे सांगितलं. आणखीन एक श्रुतीचं प्रमाण देऊन सांगितलं होतं की वृत्ती वगैरे हे अंतकरणाचेच धर्म आहेत. श्रुती दिली होती काम संकल्प विचिकित्सा इत्यादी. याच्यावरून देखील हे ठरतं की इच्छा, संकल्प, संशय, श्रद्धा, अश्रद्धा, धैर्य, अधैर्य, लज्जा, वृत्तीज्ञान धी शब्दाने वृत्तीज्ञानही त्यात आलं. अर्थात त्या अंतकरणाचेच धर्म आहेत, म्हणजेच अंतकरणाचा परिणाम आहे हे सिद्ध झालं. भय वगैरे सर्व. आता यावर पुन्हा तो पूर्वपक्षी शंका करतो आहे. शंका ह्या गोष्टीला घेऊन करतो आहे की तो म्हणतो हे सिद्धांती, तुम्ही जे म्हणत आहात की वृत्तीज्ञान वगैरे किंवा इच्छा, संकल्प वगैरे हे सर्व अंतकरणाचे धर्म आहेत, हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. कोण म्हणतो? पूर्वपक्षी म्हणतो आहे. कारण का? तर त्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला अनुभव असा येतो की हे सर्व धर्म आत्म्याचे दिसून येतात. आणि जर आत्म्याचे धर्म आहे, अनुभवाने सिद्ध होत आहे, तर याला तुम्ही अंतकरणाचे धर्म कसे म्हणाल? आणि हे जर अंतकरणाचे धर्म नसतील तर अंतकरणाचाच धर्मरूप परिणाम विशेष वृत्ती आहे हे तुम्हाला कसं म्हणता येईल? कोण म्हणतो? पूर्वपक्षी. तर त्याची शंका पाहता. शंका अहम जानामी सापडलं सर्वांना. अहम जाना म्हणजे मी जाणतो. अहम इच्छामी मी इच्छितो किंवा मी इच्छा करतो. या प्रकार का अनुभव सर्व लोगों को होवे है. प्रत्येकाला, सर्वांना असा अनुभव व्यवहारात येतो की नाही? कोणी म्हणतो मी जाणतो, मी इच्छितो, मी खातो वगैरे वगैरे सर्व अनुभव असा येतो आहे. ता अनुभव त्या अनुभवाच्या बळाने काय झालं की ता अनुभव ते ज्ञान इच्छाधिक आत्मा की धर्म सिद्ध होवे है. मग ज्ञान इच्छा वगैरे हे धर्म कुणाचे? आत्म्याचे. कुणाचं म्हणणं? पूर्वपक्षाचं म्हणणं. तर ज्ञान इच्छाधिक आत्म्याचे धर्म का असा जर प्रश्न विचारला पूर्वपक्षाला तर काय उत्तर देतो तो? अनुभव प्रमाणावरून. त्या अनुभवाचा आकार काय? अहम जानामी अहम इच्छामी असा अनुभव प्रत्येकाला येतो. या अनुभवावरून सिद्ध होतं की हे धर्म आत्म्याचे आहे, हे धर्म
अंतकरणाचे नाहीत असं बोलत चला. ठीक आहे, चला. ता अनुभवते ते ज्ञान इच्छाधिक आत्मा केही धर्म सिद्ध होवे याते म्हणून ती ज्ञान इच्छादिको विषय अंतकरण का धर्मपणा संभवता नाही. म्हणून ज्ञान इच्छा इत्यादी जे सांगितले ना ते सर्व अंतकरणाचे धर्म आहे असं म्हणणं योग्य त्यांच्या ठिकाणी अंतकरणाचा धर्मपणा संभवत नाही. म्हणजेच ते अंतकरणाचे धर्म नाही. मानायचे झाले तर आत्म्याचे माना असं पूर्वपक्षी बोलतो आहे. अंतकरण का धर्मपणा संभवता नाही. जो कदाचित म्हणजे जर कदाचित तीन त्या ज्ञान इच्छादिकोकू अंतकरण का धर्म मानोगे तो ता उक्त अनुभव का विरोध होवेगा. एवढेही करून हे सिद्धांती जर कदाचित तुम्ही म्हणाल की ज्ञान इच्छादिक हे सर्व अंतकरणाचेच धर्म आहे तर अडचण येईल. काय अडचण येईल की आता जो अनुभव आम्ही वर दाखवला त्या अनुभवाला काय येईल, विरोध येईल. कारण अनुभव काय सांगतो, अहम जानामी. अहम म्हणजे आत्मा जाणतो. अर्थात जाणणे रूप धर्म आत्म्याचा आहे. अहम इच्छामी, मी इच्छा करतो, मी म्हणजे आत्मा. तर इच्छारूप धर्म सुद्धा कुणाचा आहे, आत्म्याचा आहे. असा अनुभव येतो आहे. आणि असा अनुभव येत असून सुद्धा जर कदाचित तुम्ही जबरदस्ती किंवा दुराग्रहाने ज्ञान इच्छाधिक हे अंतकरणाचे धर्म आहेत असं म्हणाल तर अनुभवाबरोबर काय येईल, विरोध येईल. तो ताउक्त अनुभव का विरोध होवेगा, है की नाही. आता कदाचित मग सिद्धांती म्हणतील अरे बाबा हे पूर्वपक्षी तो जो अनुभव आहे ना तो अनुभव कसा आहे, भ्रमरूप अनुभव माना त्याला. अहम जानामी अहम इच्छामी या अनुभवाला काय म्हणा, भ्रमरूप म्हणा. कदाचित सिद्धांती असं म्हणतील तर पूर्वपक्षी म्हणतो नाही नाही नाही, अहम जानामी अहम इच्छामी इत्यादी अनुभवाला भ्रमरूप म्हणता येत नाही. म्हणे का, भ्रमरूप तेव्हा म्हणता येईल जर या अनुभवाचा बाध होत असेल तर. पण बाध होत नाही म्हणून त्याला भ्रमरूप म्हणता येत नाही. अयम सर्प हा अनुभव भ्रमरूप आहे का यथार्थ आहे, भ्रमरूप आहे. का, बाध होतो, आहे की नाही. यम रज्जू नायम सर्प या ज्ञानाने त्याचा बाध होतो म्हणून भ्रमरूप आहे. तसं अहम जानामी अहम इच्छामी या अनुभवाचा सुद्धा जर कोणत्या तरी ज्ञानाने बाध झाला असता तर अहम जानामी अहम इच्छामी इत्यादिक अनुभवाला सुद्धा आम्ही भ्रमरूप म्हटलो असतो. पण याला भ्रमरूप म्हणता येत नाही, काय याचा बाध नाही. और इस अनुभव का कोई बाधक है नहीं, बाध करणारा कोणीच नाहीये. याते म्हणून इस अनुभव विषय या अनुभवाच्या ठिकाणी, या अनुभवाच्या ठिकाणी म्हणजे कुठं, अहम जानामी अहम इच्छामी. याते इस अनुभव विषय भ्रमरूपता भी संभवती नाही. या अनुभवाला भ्रमरूप पण म्हणता येत नाही. अर्थात अनुभव यथार्थ आहे आणि यथार्थ अनुभवाला विरोध येता कामा नाहीये, आहे की नाही असं. और ते ज्ञान इच्छादी मनरूप. मग हा एवढं झालं की नाही. आता एकंदरीत पूर्वपक्षाचं म्हणणं काय ठरलं आतापर्यंतच्या चिंतनानुसार की ज्ञान इच्छादिक हे धर्म कुणाचे, आत्म्याचे आहेत, कुणाचे नाही, अंतकरणाचे नाही. का बरं, अनुभव प्रमाण आहे म्हणून. एवढं लक्षात आलं. हा बरं, तो अनुभव भ्रमरूप पण नाही आहे हे सिद्ध झालं पूर्वपक्षाच्या म्हणण्यानुसार. आता समजा पूर्वपक्षाचं म्हणणं मानलं तर पूर्वपक्षाला विचारूया आपण, हे पूर्वपक्षी जर तुझ्या म्हणण्यानुसार ज्ञान इच्छादिक हे आत्म्याचे धर्म मानले, घडीवर अंतकरणाचे धर्म मानले नाही तर श्रुतीने जे सांगितलेलं आहे काय की येतच सर्व मन येव, हे सर्व मनच आहे. काम विचिकित्सा संशय हे सर्व काय आहे, मनच आहे. हे मनाचे धर्म आहे असं श्रुतीने सांगितलं आहे. श्रुतीचं काय म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार अनुभवाला विरोध नाही म्हणून हे धर्म जर आत्म्याचे मानले अंतकरणाचे मानले नाही तर विरोध येतो कुणाला, श्रुतीला. आता दोन पक्ष झाले, सिद्धांत पक्ष पूर्व पक्षी. ठीक आहे, पूर्व पक्षी म्हणतो अनुभव आहे, अनुभवाला विरोध येऊ नये म्हणून ज्ञान इच्छा धर्म माना कुणाचे, आत्म्याचे. ठीक आहे, सिद्धांती म्हणतील जर हे धर्म आत्म्याचे मानले तर श्रुतीला विरोध येतो, आहे की नाही. मग आता आत्म्याचे धर्म मानले तर श्रुतीला विरोध आणि अंतकरणाचे धर्म मानले तर अनुभवाला विरोध. खरं कुणाचं, आता हा प्रश्न येईल की नाही. ठीक आहे, तर श्रुतीला विरोध येतो ही गोष्ट अगोदर सांगतायत पहा. और
ते ज्ञान इच्छाधिक सापडलं का? मन रूप निमित्त कारण करिके जन्य होवे है, याते एतत् सर्व मन एव इस उक्त श्रुति का तो ते इच्छाधिक सर्व मन करिके जन्य है, या प्रकार का भी अर्थ संभव है. संगती लावून देऊ राहिला कोण? पूर्व पक्षी. पूर्व पक्षी म्हणतो हे सिद्धांती, जरी आमच्या म्हणण्यानुसार ज्ञान इच्छाधिक आत्म्याचे धर्म मानले तरी देखील श्रुतीला विरोध येणार नाही. बरोबर? कोण म्हणतोय? पूर्व पक्षी. आणि कस काय विरोध येणार नाही? साक्षात श्रुती म्हटलेली आहे म्हणे काय? एतत् सर्वं मन एव. तर पूर्व पक्षी म्हणतो असं श्रुती का म्हटली? त्याचं कारण आहे काय? की मन रूप निमित्ताने उत्पन्न होतात कोण? ज्ञान इच्छाधिक आत्म्याच्या ठिकाणी. अर्थात मनाचा आत्म्याबरोबर संयोग होतो आणि म्हणून त्या आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान इच्छाधिक उत्पन्न होतात. परंतु ते ज्ञान इच्छाधिक आत्म्याचेच धर्म आहेत, मनाचे नाही. मनाच्या संयोगाने उत्पन्न होतात, मनाच्या निमित्ताने उत्पन्न होतात. म्हणून श्रुतीने म्हटलं आहे काय? येतच बोलत चलाजी, येतात सर्व मन एव. हे सर्व मनाचेच धर्म आहे असं श्रुती म्हटली का? मनाच्या निमित्ताने ते धर्म उत्पन्न होतात म्हणून. याचा अर्थ श्रुतीचं तात्पर्य हे नाहीये की मनाचेच धर्म आहे सांगण्यात. म्हणजे धर्म कुणाचे? आत्म्याचे आहे. कुणाचे नाही? मनाचे नाही. श्रुतीने कसं काय सांगितलं हे सर्व मन आहे म्हणून? की मनाच्या निमित्ताने उत्पन्न होतात म्हणून सांगितलं आहे. अशी संगती लावून देऊ राहिला कोण? पूर्व पक्षी. पंक्ती पहा. और ते ज्ञान इच्छाधिक सापडली पंक्ती. मन रूप निमित्त कारण करिके, म्हणजे मन रूप निमित्त कारणाच्या द्वारे जन्य होवे है कोण? ज्ञान इच्छाधिक जन्य होवे है, याते असा आहे म्हणून एतत् सर्व मन एव, हे सर्व मनच आहे असं श्रुती म्हटलेली आहे. एतत् सर्व मन एव इस उक्त श्रुती का तो, यावर सांगितलेल्या श्रुतीचं तर ते इच्छाधिक सर्व मन करिके ही जन्य है. ते सर्व इच्छाधिक कुणापासून उत्पन्न होतात? मनाच्या निमित्ताने उत्पन्न होतात. मन करके ही जन्य है, या प्रकार का भी अर्थ संभव्य है. असाही अर्थ त्या श्रुतीचा करता येतो. कोणत्या श्रुतीचा? एतत् सर्वं याते म्हणून. ता श्रुति वचन ते भी तीन ज्ञान इच्छाधिकों को अंतकरण की धर्मरूपता सिद्ध होवे नहीं. पूर्व पक्षी म्हणतो आहे म्हणून श्रुतीच्या प्रमाणावरून देखील ज्ञान इच्छा वगैरे हे सर्व अंतकरणाचे धर्म आहे असं सिद्ध करता येत नाही. लागला अर्थ? तीन इच्छा ज्ञानाधिको को अंतकरण की धर्मरूपता सिद्ध होवे नाही. इथपर्यंत झाली शंका. शंका कळाली का? आता सिद्धांती उत्तर देतात. समाधान. ठीक. जैसे वास्तव ते दाहकपणे ते रहित लोहपिंड विषय अग्नि के तादात्म्य संबंध करिके यह लोहपिंड दाहकू करे है, या प्रकार का दहा कर्तृत्व व्यवहार होवे. उदाहरण देऊन समजावून सांगतात ग्रंथकार. सिद्धांती म्हणतात, उदाहरण देतात की लोहपिंड आहे. लोहपिंड म्हणजे लोखंडाचा तुकडा, गोळा. तो खरोखर जाळतो का? लोखंडात हे सामर्थ्य नाहीये दहा करण्याचं. पण तो लोहपिंड अग्नीमध्ये ठेवला असता अत्यंत गरम होतो, लाल लाल होतो. आणि नंतर तो बाजूला घेतला, हात लावला तरी सुद्धा तो दहा करतो. दहा कोण करतो? लोहपिंड करतो का अग्नी करतो? अग्नी करतो. पण लोक असं समजतात का अग्नीमुळे मला दहा झाला असं समजतात का? नाही. काय म्हणतात? अरे रे सावधान का, त्या तव्याला हात लावू नको. आहे की नाही? का? तो जाळणार आहे. त्याला जर हात लागला तर काय होईल? दहा होईल. दहा कोण करतो? व्यवहार काय होऊ राहिला की दहा लोहपिंड करत आहे असा व्यवहार होतो. यद्यपि दहा करण्याचं सामर्थ्य लोहपिंडात नाही, पण त्या लोहपिंडाचं आणि अग्नीचं काय झालं आहे? तादात्म्य झालं आहे. आणि म्हणून लोहपिंडाच्या ठिकाणी दहा करण्याचं सामर्थ्य नसतं तरी त्याच्या ठिकाणी दहाकत्व आहे असा व्यवहार केला जातो. उदाहरण पंक्ती पहा पुन्हा. जैसे वास्तव ते दाहकपणे ते रहित, दाहकपणा जळण्याचा स्वभाव रहित लोहपिंड विषय लोहपिंडाच्या ठिकाणी अग्नि के तादात्म्य संबंध करिके, अग्नीचा तादात्म्य संबंध झालाय कुणाबरोबर? लोहपिंडाबरोबर. आणि संबंध झाल्यामुळे करिके यह लोहपिंड दहाकू करे है, हा लोहपिंड दहा करीतो, जाळतो, चटका देतो. या प्रकार का दहा कर्तृत्व व्यवहार होवे. लागलं?
तैसे त्याप्रमाणे. आता त्याप्रमाणे सिद्धांत सांगतायत. सिद्धांत काय की दोन गोष्टी आहेत, आत्मा आणि काय अंतकरण. बरोबर. ज्ञान इच्छादी ज्ञान, ज्ञान म्हणजे वृत्तिरूप ज्ञान, इच्छा वगैरे हे सर्व धर्म कुणाचे आहेत? अंतकरणाचे आहेत. तरी सुद्धा ते आत्म्याच्या ठिकाणी दिसून राहिले. अहम जानामी, अहम इच्छामी इत्यादी अनुभवामध्ये. खरं पाहिलं तर ते आत्म्याचे धर्म नाहीत. दाहकत्व लोहपिंडाचा नाहीये धर्म, पण दिसतो लोहपिंडाच्या ठिकाणी. तसं ज्ञान इच्छा वगैरे हे सर्व धर्म आत्म्याचे नाही आहे कुणाचे? अंतकरणाचे. पण त्या अंतकरणाबरोबर आत्म्याचं काय झालं? तादात्म्य झालं आहे. आणि म्हणून अंतकरणाच्या ठिकाणी असणारे धर्म दिसतात कुठं? आत्म्याच्या ठिकाणी. पण एवढ्यावरून ते आत्म्याचे धर्म आहे असं मात्र म्हणता येत नाही. पंक्ती पहा. तैसे अंतकरण आत्मा दोनो तादात्म्य. दोनो तादात्म्य सापडलं का? त्याच्यामध्ये या दोनो के शब्द टाका. खालून 6वी ओळ शेवटी. तैसे अंतकरण आत्मा दोनो के तादात्म्याध्यास करिके. दोघांचा काय झालाय? तादात्म्याध्यास, अभेदाध्यास. म्हणजे दोघं वेगवेगळे असून देखील एकच वाटतात, यालाच म्हणायचं तादात्म्याध्यास. ठीक आहे की नाही? तैसे अंतकरण आत्मा दोनो के तादात्म्याध्यास करिके ही. तादात्म्याध्यास झाल्यामुळेच अहम जानामी, अहम इच्छामी इत्यादी अनुभव होवे. असा अनुभव होतो, है की नाही? जो कहो ता अध्यास विषय कोई प्रमाण नाही आहे. कदाचित आता पूर्व पक्षी म्हणेल, अहो तुम्ही म्हणताय की हा अध्यास आहे, तादात्म्य दोघाचं, आहे की नाही? परंतु अध्यास आहे अंतकरणाचा आणि आत्म्याचा. अध्यास आहे म्हणजे तादात्म्य आहे, अर्थात भ्रम झाला आहे म्हणून एकाचे धर्म दुसऱ्यावर दिसतात. पण दोघांचा अध्यास आहे याविषयी तरी प्रमाण काय, असं कदाचित पूर्व पक्षी विचारेल. तर प्रमाण सांगत आहे आता सिद्धांती. कशाविषयी प्रमाण? अध्यासाविषयी. ठीक आहे, चला. अहम जानामी, अहम इच्छामी इत्यादी अनुभव होय. जो कहो म्हणजे जर कदाचित म्हणाल तर काय की ता अध्यास विषय कोई प्रमाण नाहीये. सो ऐसा नाही कहना म्हणजे असं म्हणू शकत नाही. अर्थात प्रमाण आहे. काय प्रमाण आहे? जिस कारण ते ता अध्यास विषय इस पुरुष का अपना अनुभव ही प्रमाण है. त्या अध्यासाच्या बाबतीत या पुरुषाचा जो आपला स्वतःचा अनुभव आहे तो अनुभवच काय आहे? प्रमाण आहे. कसं बरं सांगताय? सो प्रकार दिखावे आहे. ठीक आहे. अहम जानामी या प्रकार का अनुभव सर्व लोगों को होवे. बरोबर. जे सर्व लोकांना असा अनुभव होतोच. मी जाणतो, मी खातो, मी राहतो वगैरे. अहम जानामी या प्रकार का अनुभव सर्व लोगों को होवे. ता अनुभव ते इस पुरुष विषय ज्ञातापणा प्रतीत होवे. या अनुभवाने या पुरुषाच्या ठिकाणी काय धर्म दिसून येतो? ज्ञातापणा. मी जाणतो म्हणजे माझ्या ठिकाणी काय आहे? ज्ञातापणा आहे. ज्ञातृत्व, ज्ञातापणा धर्म दिसून येऊ राहिला. ता अनुभव ते इस पुरुष विषय ज्ञातापणा प्रतीत होवे. सो ज्ञातापणा केवळ अंतकरण विषय तो संभवता नाही. केवळ अंतकरणाच्या ठिकाणी ज्ञातृत्व धर्म म्हणता येत नाही. कारण अंतकरण कसं आहे? जड आहे. जडाच्या ठिकाणी ज्ञातृत्व नसतं. सो ज्ञातापणा केवळ अंतकरण विषय तो संभवता नाही. जिस कारण ते का बरं? सो अंतकरण भूतो का कार्य होणे ते जड है. ते अंतकरण भूतांचं कार्य आहे. भूत म्हणजे कोण? पंचमहाभूत. पंचमहाभूताचं कार्य आहे कोण? अंतकरण. आणि म्हणून अंतकरण कसं आहे? जड आहे. जड विषयी बी जो ज्ञातापणा होता होवे तो. जडाच्या ठिकाणी ज्ञातृत्व नसतं, ज्ञातापणा नसतो, जाणणेपणा नसतो. परंतु एवढंही करून जर तुम्ही जडाच्या ठिकाणी ज्ञातापणा असतो असं म्हणाल तर घटाच्या ठिकाणी सुद्धा ज्ञातापणा असायला पाहिजे. जड विषयी बी जो म्हणजे जर ज्ञातापणा होता होवे तो मानाल तर घटाधिको विषय भी सो ज्ञातापना होना चाहिए. घट जड आहे की नाही? घटाच्या ठिकाणी सुद्धा पाहिजे काय? ज्ञातापना. म्हणजे घटाने सुद्धा असं म्हणायला पाहिजे काय? हा मी पटाला जाणतो, मी देवदत्ताला जाणतो, असा ज्ञातापना घटाच्या ठिकाणी सुद्धा दिसून यायला पाहिजे. पण दिसतो का? नाही. याच्यावरून काय ठरलं की जडाच्या ठिकाणी ज्ञातापना नसतो. अंतकरण जड आहे का चेतन आहे? जड आहे. त्याच्या ठिकाणी ज्ञातापना असू शकतो का? नाही. परंतु अनुभवाने अहम जानामी या अनुभवावरून पुरुषाच्या ठिकाणी
ज्ञातापणा दिसून येऊ राहिला की नाही. मग तो ज्ञातापणा नेमका आहे कुठे? केवळ अंतकरणाच्या ठिकाणी म्हणता येत नाही, कारण अंतकरण जड आहे. अंतकरण जड का आहे? पंचमहाभूताचं कार्य आहे. चला, तैसे सो ज्ञातापणा केवळ आत्माविषयी भी संभवता नाही. आत्तावर निरूपण काय केलं की तो ज्ञातापणा केवळ एकट्या अंतकरणाच्या ठिकाणी म्हणता येत नाही. बरोबर. त्याचप्रमाणे तो ज्ञातापणा केवळ आत्म्याच्या ठिकाणी, शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी देखील म्हणता येत नाही. का बरं सांगतात? तैसे सो ज्ञातापणा केवळ आत्माविषयी म्हणजे केवळ आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे उपाधी रहित शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी भी संभवता नाही. का बरं? जिस कारण ते असंगो ही अयम पुरुष केवलो निर्गुणश्च, है की नाही, अव्यक्त अयम अचिंत्य अयम अविकार्य अयम उच्यते इत्यादि श्रुति स्मृतियों करके ता आत्मा का असंगपणा ही जाना जावे. श्रुती सांगते आत्मा कसा आहे? असंग आहे. असंगो ही अयम पुरुष, अयम पुरुष असंग संगरहित आहे, केवळ निर्गुण आहे तो, आहे की नाही, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविकारी आहे की नाही, असा आहे आत्मा. आणि अशा असंग आत्म्याच्या ठिकाणी ज्ञातृत्व रूप धर्म मानला तर तो संगवाला होईल. म्हणून केवळ शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी ज्ञातापणा रूप धर्म सुद्धा म्हणता येत नाही. ता आत्मा का असंगपणा ही जाना जावे है. ऐसे असंग आत्मा विषय असंग आत्म्याच्या ठिकाणी सो ज्ञातापणा संभवता नाही. याते म्हणून अहम इस प्रतीतीते आत्माविषय अंतकरण का अध्यारोप करिके. बरोबर. आणि मग म्हणे का हो, आता ज्ञातापणा तर केवळ अंतकरणाच्या ठिकाणी म्हणता येत नाही. बरोबर. केवळ आत्म्याच्या ठिकाणी म्हणता येत नाही. बरोबर. परंतु दिसून तरी येऊ राहिला अनुभवावरून. अनुभव काय आहे? अहम जानामी. या अनुभवावरून त्या पुरुषाच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी ज्ञातापणा तर दिसून येऊ राहिला. आणि ज्ञातापणा तर केवळ अंतकरणाच्या ठिकाणी होऊ शकत नाही, केवळ शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि दिसून तर येऊ राहिला. ज्ञातापणा आहे कुठे? कशामुळे? कसं काय आला धर्म? ज्ञातापणा अंतकरणाचा नाही, आत्म्याचा नाही, तर आला कुठून? कसं काय आला? तर दोघांच्या अध्यासामुळे दिसून येतो आहे. कोण? ज्ञातापणा. ठीक, तेच दिलं आहे. याते म्हणून अहम इस प्रतीतीते, प्रतीती म्हणजे अनुभव, अहम या अनुभवावरून प्रतीतीने आत्माविषयी आत्म्याच्या ठिकाणी अंतकरण का अध्यारोप करी. आत्म्याच्या ठिकाणी अंतकरणाचा काय झाला आहे? अध्यारोप. अध्यारोप म्हणजेच काय? अध्यास, अध्यारोप. ठीक आहे ना. जसं रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अध्यारोप तसा. इस प्रतीते आत्माविषयी अंतकरण का अध्यारोप करिके तथा आणखीन अहम चेतन अशी पण प्रतीती येते बऱ्याचदा की मी कसा आहे? चेतन आहे. अहम चेतन इस प्रतीते ता अंतकरण विषय आत्मा के तादात्म्य का अध्यारोप करिके. अंतकरणाच्या ठिकाणी आत्म्याचं तादात्म्य, तादात्म्याचा अध्यारोप आहे की नाही. चेतन वेगळी गोष्ट आहे, अंतकरण वेगळी गोष्टी आहे. तरी पण अहम चेतन, अहम इथं अंतकरण ते चेतन आहे. म्हणजेच अंतकरणाच्या ठिकाणी चेतनाचं आत्म्याचं काय झालं आहे? तादात्म्य झालं आहे. ठीक आहे. परस्पराचं तादात्म्य आहे की नाही. म्हणजे अंतकरण आपल्याला काय समजतं? चेतन. आणि चेतन जो आहे तत्व अंतकरणाचा संबंध आल्यामुळे त्या अंतकरणाला घेऊन आपलं स्वरूप समजतो. कोण? चेतन. हे झालं परस्पराचा तादात्म्य, परस्परांचा अध्यारोप. ठीक आहे. तथा अहम चेतन इस प्रतीतीते ता अंतकरण विषय म्हणजे अंतकरणाच्या ठिकाणी आत्मा के तादात्म्य का अध्यारोप करिके. तथा आत्माविषय आणखी पुन्हा इकडून आत्म्याच्या ठिकाणी अंतकरण के इच्छादिक धर्मों का. आता आतापर्यंत सांगितलं धर्मीचा अध्यारोप. ठीक आहे ना. अंतकरणाच्या ठिकाणी चेतनाचा अध्यारोप, चेतनाच्या ठिकाणी अंतकरणाचा अध्यारोप. अध्यारोप म्हणजे आरोप. ठीक आहे. तादात्म्य. अंतकरणाच्या ठिकाणी चैतन्याचं तादात्म्य, चैतन्याच्या ठिकाणी अंतकरणाचं तादात्म्य झालं परस्पर तादात्म्य. आता त्या परस्पराच्या धर्माचं तादात्म्य सांगतात, धर्माचा अध्यारोप सांगतात. ठीक आहे. पंक्ती पहा. तथा आत्माविषय म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी अंतकरण के इच्छादिक धर्मों का और अंतकरण एका बाजून झालं. अंतकरण आत्म्याच्या ठिकाणी अंतकरणाच्या इच्छादिक धर्माचा अध्यारोप होतो. ठीक आहे. और
अंतकरण विषय त्याचे उलट, अंतकरणाच्या ठिकाणी आत्मा के सत्यादि धर्मों का अध्यारोप करके, अध्यारोप होऊन यह जीव अहम जानामी या प्रकारते आपणे विषय ज्ञातेपणे का अनुभव करे. यह जीव स्वतःच्या ठिकाणी काय करतो? ज्ञातेपणाचा अनुभव करतो. कशामुळे? परस्परांचा अध्यारोप होऊन. कुणाच्या ठिकाणी कुणाचा कसा अध्यारोप? तर आत्म्याच्या ठिकाणी अंतकरणाचे धर्म जे इच्छादिक त्याचा अध्यारोप. म्हणजे इच्छादिक धर्म आहे अंतकरणाचे, आत्मा मानायला लागला आपल्या ठिकाणी, हा झाला अंतकरणाच्या धर्माचा अध्यारोप. कुठं? आत्म्याच्या ठिकाणी. आता याच्या उलट आत्मा सत्य आहे, चेतन आहे, अंतकरण जड आहे, पण ते अंतकरण स्वतःला जड समजत नाही, तर काय समजतं? चेतन. मग आत्म्याचा धर्म जो चेतनपणा, आत्म्याचा धर्म जो ज्ञातापणा, त्या धर्माचा अध्यारोप अंतकरणाच्या ठिकाणी झाला, आहे की नाही? मग अंतकरणाचे धर्म दिसू लागले आत्म्याच्या ठिकाणी आणि आत्म्याचे धर्म दिसू लागले अंतकरणाच्या ठिकाणी, परस्पर. और अंतकरण विषय आत्मा के सत्याधिक धर्मों का अध्यारोप करके, असा परस्परांच्या धर्माचा अध्यारोप होऊन यह जीव अहम जानामी, मी जाणतो, या प्रकारते, अशा प्रकाराने आपणे विषय म्हणजे स्वतःच्या ठिकाणी ज्ञातापणे को अनुभव करे है. ज्ञातापणेचा काय करतो? अनुभव करतो. याते म्हणून ता अध्यास विषय इस जीव का अनुभव ही प्रमाण है. एकंदरीत काय ठरलं? या अध्यासाविषयी प्रमाण कोण? अनुभव. ठीक आहे जी. याते ता अध्यास विषयी जीव का अनुभव ही प्रमाण है. लागला अर्थ? इस प्रकार के अनुभव सिद्ध अध्यास के वशते ही. अनुभव सिद्ध आहे कोण? अध्यास. आणि त्या अध्यासामुळेच काय? ते अंतकरण के ज्ञान इच्छादिक धर्म आत्माविषयी प्रतीत होवे है. यद्यपि धर्म कुणाचे आहेत? अंतकरणाचे आहेत, पण दिसू कुठं राहिले? आत्म्याच्या ठिकाणी. का बरं? अध्यासामुळे, परस्परांच्या तादात्म्य अध्यासामुळे. पूर्वपक्षी काय म्हणाला होता? की अहम जानामी, अहम इच्छामी या अनुभवावरून ज्ञान, इच्छा वगैरे हे धर्म कुणाचे मानले पाहिजे? आत्म्याचे मानले पाहिजे, असं कोण बोलला होता? पूर्वपक्षी बोलला होता. त्याचं खंडन करून त्याला सिद्ध करून दिलं की हे या अनुभवावरून, अहम जानामी इत्यादी अनुभवावरून ज्ञान, इच्छा वगैरे हे सर्व धर्म आत्म्याचे सिद्ध होऊ शकत नाही. मग काय दिसू राहिले आत्म्याच्या ठिकाणी? अंतकरणाचे धर्म असताना देखील, तर परस्परांचा अध्यास झाल्यामुळे. त्याचा उपसंहार आहे या ओळीमध्ये शेवटच्या. इस प्रकार के अनुभव सिद्ध अध्यास के वस्ते ही. सापडलं का? अशा प्रकारचा अनुभव सिद्ध जो अध्यास, त्या अध्यास के वस्ते म्हणजे अध्यासाच्या निमित्तानेच ते अंतकरण के ज्ञान इच्छादी धर्म, अंतकरणाचे ते ज्ञान इच्छादी धर्म आत्माविषयी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी प्रतीत होतात, आहे की नाही? अहम जानामी इत्यादी रूपाने. याच्यावरून ते आत्म्याचे धर्म आहे असं मात्र नाही. मग धर्म कुणाचे आहेत? अंतकरणाचेच आहे. मग त्या धर्मामध्ये वृत्ती ज्ञान पण आलं. मग वृत्ती ज्ञान सुद्धा धर्म कुणाचा? अंतकरणाचाच आहे. अर्थात अंतकरणाचा परिणाम होतो. म्हणून हे पूर्वपक्षी तुझं म्हणणं बरोबर नाही. काय? की अंतकरणाचा परिणाम होत नाही, हे म्हणणं बरोबर नाही. इथपर्यंत त्याचं खंडन झालं. पुढे वास्तव ते आत्मा के ते धर्म नाही आहे. हा शेवटचे होईल ना. वस्तुता पाहिलं तर ते ज्ञान इच्छादी काय? आत्म्याचे धर्म नाही. आत्मा के ते धर्म नाही है इति. लागलं? इहा नैयिक तो यह काय आहे. आता या प्रसंगामध्ये आणखीन दुसरे शास्त्रकाराचं मत सुद्धा थोडं दिलं जात आहे. नैयिक काय म्हणतात या प्रसंगामध्ये? म्हणजे या प्रसंगामध्ये म्हणजे कोणत्या प्रसंगामध्ये? ज्ञान इच्छादिक हे वेदांत मतानुसार कुणाचे धर्म आहेत? अंतकरणाचे आहेत. ज्ञान इच्छादिक म्हणजे ज्ञान शब्दाने वृत्तीरूप ज्ञान घ्यायचं, हा स्वरूपभूत ज्ञान नाही. तर ज्ञान, इच्छा, प्रयत्न, सुख, दुःख, संशय, चिकित्सा हे सर्व धर्म वेदांत मतात कुणाचे आहेत? अंतकरणाचे आहेत, आत्म्याचे नाही. याविषयी नैयिक काय बोलतात ते आता सांगतात. यह नैयिक तो यह कह है. काय? आत्मा के साथ मन के संयोग हुए. आत्म्याबरोबर मनाचा काय होतो? संयोग होतो. बरोबर? संयोग झाला असता त्या आत्म्याच्या ठिकाणी धर्म उत्पन्न होतात, ज्ञान इच्छादिक. म्हणून ते धर्म कुणाचे आहेत? आत्म्याचेच आहेत. फक्त निमित्त कारण आहे मनाचा संयोग, परंतु धर्म कुणाचे? आत्म्याचे. असं कोण बोलतात? पंक्ती पहा.
आत्मा के साथ मन के संयोग हुए, आत्म्याबरोबर मनाचा संयोग झाला असता ज्ञान, इच्छा, प्रयत्न, सुख, दुःख, द्वेष, धर्म, अधर्म, संस्कार, ठीक आहे जी, यह नवगुण आत्माविषयी उत्पन्न होय. 9 गुण उत्पन्न होतात कुठं? आत्म्याच्या ठिकाणी. कशामुळे? मनाचा संयोग झाल्याने. याते ते ज्ञान इच्छाधिक आत्मा केही धर्म आहे असं कुणाचं म्हणणं? नैयायिकांचं धर्म म्हणणं आहे की ज्ञान इच्छाधिक धर्म कुणाचे आहेत? आत्म्याचे आहे. याते ते ज्ञान इच्छाधिक आत्मा केही धर्म है. लागलं? यह नैयायिकों का मत न्याय प्रकाश के तृतीय परिच्छेद विषयी विस्तार ते कथन करे आहे. न्याय प्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये तृतीय परिच्छेदामध्ये विस्ताराने तिथं सांगितलेलं आहे. सो यह नैयायिकों का मत समीचीन नाही है. थोडक्यात नैयायिकाचं मत सांगितलं, पण सिद्धांत आता सांगतात की हे नैयायिकाचं असं हे मत देखील बरोबर नाही. कोणतं मत बरोबर नाही नैयायिकाचं? हा, ज्ञान इच्छादी सुख दुःख वगैरे सर्व आत्म्याचे धर्म मानणं हे नैयायिकाचं म्हणणं बरोबर नाही. सो यह नैयायिकों का मत समीचीन नहीं है. काहे ते का बरं? नैयायिकों ने आत्मा की न्यायी मन को भी निरवयव द्रव्य माने आहे. खंडन करतायत आता नैयायिकाचं. तर नैयायिकांनी आत्म्याला काय म्हणलंय? निरवयव द्रव्य, अवयवरहित द्रव्य. त्याचे काहीच अवयव नाही आहे, पार्ट नाही आहे आत्म्याला. तसं मन सुद्धा कसं आहे? निरवयव. तसं उदाहरण, घट निरवयव आहे का सावयव आहे? सावयव आहे. परमाणु निरवयव आहे का सावयव आहे? परमाणु कसा मानलाय नैयायिकांनी? नित्यता आहे, पण निरवयव आहे का सावयव आहे? निरवयव मानलाय. त्याचे कोणी अवयव नाही आहे. द्वनुकापासून मात्र अवयव आहे. द्वनुक, त्रसरेणू, चतुर्णुक. द्वनुक सुद्धा कसा आहे? सावयव आहे. द्वनुकाचे अवयव कोण कोण? 2 परमाणु. कारण 2 परमाणु एकत्र आले म्हणजे तयार होतो कोण? द्वनुक. आणि किती द्वनुक एकत्र आले म्हणजे तयार होतो त्रेणुक? किती द्वनुक एकत्र आले म्हणजे तयार होतो त्रसरेणू? 3 द्वनुक एकत्र आले तर तयार होतो कोण? त्रसरेणू. कळलं की नाही? असं आहे तात्पर्य. द्वनुक, त्रसरेणू, चतुर्णुक वगैरे सावयव आहे, बरोबर. परंतु काही द्रव्य नैयायिकांनी सुद्धा निरवयव माटलेले आहे. उदाहरण, परमाणु, आत्मा, मन. तर आत्माही निरवयव आहे, मन देखील निरवयव आहे. काहे ते नैयायिकों ने आत्मा की न्यायी मन को भी निरवयव द्रव्य माने हैं. ऐसे निरवयव मन का निरवयव आत्मा के साथ संयोग ही संभवता नाही, है की नाही? निरवयव आत्म्याबरोबर निरवयव मनाचा काय होऊ शकत नाही? संयोग होऊ शकत नाही. का बरं? त्याचं कारण, जिस कारण ते नैयायिकों ने ता संयोग को अव्याप्त वृत्ती माने आहे. नैयायिकांनी संयोग आला कसं मानलाय? अव्याप्त वृत्ती मानलेला आहे. आणि जर संयोग अव्याप्त वृत्ती आहे तर तो संयोग सावयव पदार्थाचाच होऊ शकतो, निरवयव पदार्थाचा. आणि इकडं तर आत्मा देखील निरवयव आहे, मन देखील निरवयव आहे. कसं काय संयोग होईल? होणार नाही. म्हणे का हो? ठीक आहे, संयोग होणार नाही, गोष्ट बरोबर आहे. का बरं? तर संयोग कसा मानला? अव्याप्त वृत्ती. पण अव्याप्त वृत्ती म्हणजे नेमकं काय? एकदा होऊन गेलाय अव्याप्त वृत्ती. अव्याप्त वृत्ती म्हणजे काय सांगता येईल? तर एकाच वस्तूच्या ठिकाणी ती वस्तू आणि त्या वस्तूचा अभाव राहत असेल तर त्याला म्हणायचं अव्याप्त वृत्ती. स्वतः परिभाषा देऊ राहिले खाली. जिस कारण ते नैयायिकों ने ता संयोग को अव्याप्त वृत्ती माने है. तहा जिन 2 द्रव्यों का संयोग होवे है, बरोबर. ज्या 2 द्रव्याचा संयोग होतो, जसं वृक्ष आहे की नाही, आणि त्याच्यावर बसला पक्षी, तो पक्षी वृक्षाचा काय झालाय? संयोग. 2 द्रव्यों का संयोग. जिन 2 द्रव्यों का संयोग होवे है, तीन 2 द्रव्यों के किंचित देश विषय तो सो संयोग रहे है. त्या द्रव्याच्या एका देशात एका भागात तो संयोग राहतो. और किंचित देश विषय, त्याच द्रव्याच्या कोणत्या तरी भागाच्या ठिकाणी किंचित देश विषय ता संयोग का अभाव रहे है. मग एकाच अधिकरणाच्या ठिकाणी संयोगही आहे आणि संयोगाचा अभावही आहे. शाखावच्छेदेन पक्षाचा वृक्षाबरोबर संयोग आहे आणि मूलावच्छेदेन त्या संयोगाचा अभाव आहे. मग त्या एकाच वृक्षाच्या ठिकाणी एका बाजूला संयोग आहे, एका बाजूला संयोगाचा अभाव आहे.
अशा स्थितीमध्ये जो संयोग असतो, संयोग आहे, त्याला म्हणतात अव्याप्य वृत्ती. काय म्हणायचं? अव्याप्य वृत्ती. किंचित देश विषयता संयोग का अभाव रहे आहे, यही ता संयोग विषय अव्याप्य वृत्तीपणा आहे. हाच त्या संयोगा ठिकाणी काय आहे? अव्याप्य वृत्तीपणा आहे की नाही? स्वाधिकरण वृत्ती अत्यंताभाव प्रतियोगित्व. ठीक आहे ना? स्व संयोग, स्वाधिकरण, संयोगाधिकरण कोण? वृक्ष. त्याच वृक्षाच्या ठिकाणी मुलावच्छेदेन अत्यंताभाव, संयोग अत्यंताभाव. त्या अत्यंताभावाचा प्रतियोगी कोण? संयोग. आता संयोग काय झाला? अव्याप्य वृत्ती. यही ता संयोग विषय अव्याप्य वृत्तीपणा है. जैसे उदाहरण देऊ रहे, वृक्ष की शाखा विषय तो वानर का संयोग है, रय है ना? वृक्षाच्या शाखेवर काय आहे? वानराचा संयोग रय है. और तिसरी वृक्ष के मूल देश विषय, मूल म्हणजे खोड, खोडाच्या ठिकाणी वानर संयोगाचा काय आहे? अभाव. तिसरी वृक्ष के मूल देश विषयता संयोग का अभाव रहे है. इस प्रकार सर्व संयोग अव्याप्य वृत्ती हो गए. म्हणून संयोग कसा झाला? अव्याप्य वृत्ती झाला. ऐसा अव्याप्य वृत्ती संयोग वृक्ष वानरादिक सावयव द्रव्यों का ही संभव्य आहे. कारण संयोग अव्याप्य वृत्ती आहे आणि म्हणून तो संयोग कुठं होऊ शकतो? सावयव द्रव्यांचाच होऊ शकतो. कारण सावयव द्रव्य असेल तर म्हणता येतं आमच्या अवयवा ठिकाणी संयोग आहे, आमच्या भागात संयोग नाही आहे. पण जे दोन निरवयव पदार्थ असतील तर त्यांचा संयोग म्हणता येत नाही, कारण त्यांना अवयवच नाही आहे. तर आमच्या अवयवा ठिकाणी संयोग आहे, आमच्या अवयवा ठिकाणी संयोग नाही असं म्हणता येईल का? नाही. अर्थात दोन निरवयव द्रव्याचा जर संयोग मानला तर अडचण येईल. काय? संयोगाला अव्याप्य वृत्ती म्हणता येणार नाही. परंतु नैयायिकांनी संयोगाला अव्याप्य वृत्ती म्हटलेलं आहे आणि म्हणून दोन निरवयव द्रव्याचा संयोग म्हणता येत नाही. ठीक आहे. ऐसा अव्याप्य वृत्ती संयोग वृक्ष वानराधिक सावयव द्रव्यों का ही संभव है. आत्मा मन अधिक निरवयव द्रव्यों का सो संयोग संभवता नहीं. लागला अर्थ? हा. याते म्हणून आत्ममन के संयोग ते आत्मा विषय ज्ञानाधिक गुण उत्पन्न होवे है, यह नैयायिकों का कहना मिथ्या ही है. नैयायिकाचं खंडन. म्हणून नैयायिक काय म्हटले होते की मनाचा आत्म्याबरोबर काय होतो? संयोग होतो. आणि संयोग झाला की आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान, इच्छा, सुख, दुःख वगैरे गुण उत्पन्न होतात. पण हे नैयायिकाचं म्हणणं बरोबर नाही आहे. कारण आत्म्याच्या ठिकाणी गुण उत्पन्न होण्याकरिता त्यांनी निमित्त कारण मानलं आहे. काय? आत्ममनाचा संयोग. तो संयोगच होऊ शकत नाही आणि म्हणून त्या निमित्ताने आत्म्याच्या ठिकाणी गुण उत्पन्न होतात हे म्हणणं बरोबर नाही. अर्थात हे आत्म्याचे गुण आहे हे म्हणणंच मुळात बरोबर नाही. या ते आत्ममन के संयोग ते आत्मा विषय म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानाधिक गुण उत्पन्न होवे है, यह नैयायिकों का कहना मिथ्या ही है. लागली पंक्ती. किंवा ज्ञान इच्छादिकों को आत्मा का धर्म मानने हारा जो नैयायिक है. सापडलं का पंक्ती? आणखीन खंडन करत आहे. काय? की ज्ञान इच्छादिकों को आत्मा के धर्म, आत्म्याचे धर्म आहेत कोण? ज्ञान इच्छादिक. असे कोण मानतात? नैयायिक. किंवा ज्ञान इच्छादिकों को आत्मा का धर्म मानने हारा, मानने वाला जो नैयायिक है, तिनसे आत्मा को ही तीन ज्ञान इच्छादिक धर्मों का उपादान कारण कहना होवेगा. मग तीनशे म्हणजे तसं मानल्यामुळे त्या नैयायिकांना काय म्हणावं लागेल की त्या ज्ञान इच्छादिकाचा उपादान कारण कोण आहे? आत्मा आहे असंच म्हणावं लागेल. कारण त्यांनी धर्म कुणाचे मानले आहेत? आत्म्याचे. तीनशे आत्मा को ही तीन ज्ञान इच्छादिक धर्मों का उपादान कारण कहना होवेगा. म्हणजे ज्ञान इच्छादिक धर्माचं उपादान कारण कोण म्हणावं लागेल? आत्मा. ताके विषयी कया चाहिए. मग आता त्या जर त्या असं म्हणतील हा आत्मा उपादान कारण आहे तर मग आता बोलतात पापुढे. ताके विषय कया चाहिए क्या? ता आत्मा को आरंभकता रूप करके तीन ज्ञानादिकों का उपादानपना है अथवा परिणामी रूप करके उपादानपना है. असे दोन विकल्प. हे नैयायिकांनो सांगा बरं भाऊ. काय? की ज्ञान इच्छादिक जे आत्म्याचे धर्म तुम्ही म्हणतायत ना, तर त्या धर्माकरिता उपादान कारण तुम्हाला कोण म्हणावं लागेल? आत्मा.
पण आत्मा कोणत्या रूपाने उपादान कारण आहे? आरंभ रूपाने आत्मा उपादान कारण आहे का परिणामी रूपाने उपादान कारण आहे? म्हणजे आत्म्याचा आरंभ होऊन आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान इच्छादी गुण उत्पन्न होतात असं तुम्ही मानतात, किंवा आत्म्याचा परिणाम होऊन आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान इच्छादी गुण उत्पन्न होतात असं तुम्ही मानता? या दोन पैकी कोणता विकल्प मानता? असे दोन विकल्प केले सिद्धांतांनी. कुणाला? पूर्व पक्षाला, म्हणजे नाही एकाधिकांना. लक्षात आलं की नाही? पंक्ती पहा. आरंभकता रूप करिके ती ज्ञानादिको का उपादानपणा है अथवा परिणामिता रूप करिके उपादानपणा है. लागलं? तहा या तहा म्हणजे या दोन विकल्पामध्ये तहा सो नैयायिक जो प्रथम पक्ष अंगीकार करे सो तो संभवता नाही. पहिला पक्ष म्हणजे कोणता? आरंभक रूपाने. जसं उदाहरण, परमाणूमध्ये आरंभ होतो आणि आरंभ होऊन द्विमुख उत्पन्न होतो. म्हणजे परमाणूमध्ये क्रिया होते, दोन परमाणू एकत्र येतात, दोन परमाणू एकत्र आला म्हणजे द्विमुख उत्पन्न झाला, बरोबर, आरंभ झाला. तसे तीन द्विमुख एकत्र आले म्हणजे त्रसरेण उत्पन्न झाला. ही आरंभ होण्याची प्रक्रिया आहे, बरोबर. मग आता जर नैयायिक पहिला पक्ष अंगीकार करतील, पहिला पक्ष म्हणजे कसा? आरंभकपणा. तर आत्म्याचा आरंभ होऊन आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानाधिक उत्पन्न होतात. अर्थात आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान इच्छाधिक जे गुण उत्पन्न होतात त्याकरिता आत्मा आरंभ रूपाने उपादान कारण आहे असं जर नैयायिक म्हणतील तर ते त्यांचं म्हणणं बरोबर नाही आहे. का बरं? सांगतात. जो प्रथम पक्ष अंगीकार करे सो तो संभवता नाही. काहे ते? अनेक द्रव्योविषयी आरंभकपणा होवे है. जिथं जिथं आरंभकपणा असतो, आरंभकाची प्रक्रिया असते, आरंभक आहे की नाही, आरंभवाद असतो, तिथं तिथं अनेक द्रव्यात आरंभ होत असतो, एका द्रव्यात आरंभ होत नसतो. दोन द्विमुक्त असावे लागतात, दोन परमाणू असावे लागतात, तर त्या दोन परमाणू पासून उत्पन्न होतो कोण? द्विमुख. एकच परमाणू असेल आणि त्याचा आरंभ होऊन द्विमुख झाला असं म्हणता येत नाही. कमीत कमी दोन तरी पाहिजे, म्हणजे एकापेक्षा जास्त पाहिजे, त्याला अनेक म्हणतात. मग अनेक असेल तरच त्यांच्यात आरंभ होत असतो. बघा पहा, सो संभवता नाही. काय ते? अनेक द्रव्यविषयी म्हणजे अनेक द्रव्यामध्येच आरंभकपणा होवे. जैसे उदाहरण, अनेक परमाणुओं को जगत का आरंभकपणा है की नाही? जगताचा आरंभ झाला आहे कुणापासून? परमाणूपासून. ज्या परमाणूपासून जगताचा आरंभ झाला आहे ते परमाणू एक आहेत का अनेक आहेत? अनेक आहेत. अनेकामध्ये आरंभ होतो, ही गोष्ट बरोबर आहे. जैसे अनेक परमाणुओं को जगत का आरंभकपणा है और आत्मा तो एक है, परंतु आत्मा कसा आहे? एक आहे. म्हणजे असं कसं काय? नैयायिकांनी तर जीवात्मा भरपूर मानलेले आहे. अहो मानू द्या, हो, पण प्रत्येक आपापला आत्मा तर वेगळाच आहे ना. ह्या आत्म्याचे ज्ञान इच्छादिक वेगळे, त्या आत्म्याचे ज्ञान इच्छादिक वेगळे. मग त्या ज्ञान इच्छादिकाकरिता तो उपादान कारण तो एकच आत्मा मानलाय ना नैयायिकांनी, आणि आत्मा तो एकच आहे आणि एकाच तर आरंभ होत नाही. आणि म्हणून त्या ज्ञान इच्छादिक गुणाकरिता आत्मा आरंभक रूपाने उपादान कारण आहे हे नैयायिकांना म्हणता येणार नाही. का? आरंभकपणा हा अनेक द्रव्यात असतो, एका नसतो असा. और आत्मा तो एक है, याते एक आत्मा को ती ज्ञान इच्छादिकों का आरंभकपणा संभवता ही. लागलं? म्हणून आरंभ रूपाने आत्मा उपादान कारण आहे ज्ञान इच्छादिका करिता असं नाही एक म्हणतील तर ते त्यांचं म्हणणं बरोबर नाही, खंडन झालं. मग आता दुसरा पक्ष स्वीकार करतील ते नैयायिक. दुसरा पक्ष म्हणजे कोणता? परिणामी रूपाने आत्मा कारण आहे ज्ञान इच्छादिका करिता असं जर मान्य करतील कोण? नैयायिक, तर ती त्यांचं म्हणणं बरोबर नाही. कसं काय? सांगतात. तैसे दुसरा परिणामी पक्ष भी संभवता नाही. काहे ते? का बरं? सावयव दुग्धाधिक ही दधी आदिक आकार परिणाम को प्राप्त होवे है. निरवय द्रव्य का भी परिणाम देखा नहीं. लागलं? परिणाम. आता परिणाम कुठं घडतो? सावयव द्रव्यातच घडतो. निरवय द्रव्यात परिणाम होत नाही. दुधाचा परिणाम कोण? दही. का बरं? दूध सावयव आहे म्हणून, आहे की नाही? तसं आत्म्याचा परिणाम ज्ञान इच्छादी गुण आहेत असं म्हणता येणार नाही. का? आत्मा निरवयव आहे. जर आत्मा तुम्ही सावयव मानला असता तर
आत्म्याचा परिणाम ज्ञान इच्छादी गुण आहे असं म्हणता आलं असं. पण आत्मा तुम्ही कसा मानलाय? निरवय. आणि म्हणून आत्म्याचा परिणाम ज्ञान इच्छादी गुण आहे हे म्हणता येत नाही. अर्थात आत्मा परिणाम रूपाने उपादान कारण आहे, ज्ञान इच्छादी गुणाकरिता हे देखील नैयायिकांना म्हणता येत नाही. सावयव दुग्धाधिकही दधी अधिक आकार परिणाम को प्राप्त होवे है, निरवय द्रव्य का कहा भी म्हणजे कुठही परिणाम देखा नहीं. और आत्मा भी निरवय द्रव्य है. नैयायिकांनी आत्म्याला कसं म्हटलंय? निरवय द्रव्य म्हटलेलं आहे. या ते ता आत्मा को ती ज्ञान इच्छादिकों का परिणामी उपादानपणा भी संभवता नहीं. म्हणून तो जो आत्मा आहे तो त्या आत्म्याच्या ठिकाणी परिणामी उपादानपणा देखील संभवत नाही. कशाकरिता? ज्ञान इच्छाधिकाकरिता. म्हणजे ज्ञान इच्छाधिकांसाठी आत्मा हा परिणामी उपादान कारण आहे असं देखील नैयायिकांना म्हणता येत नाही. परिणामी उपादानपणा भी संभवता नहीं. लागलं एवढं. और आत्मा को जो सावयव द्रव्य मानोगे, समजा कदाचित आता नैयायिक म्हणतील नाही हो असं कसं काय, आत्मा तर उपादान कारण आहेच ना ज्ञान इच्छादी गुणासाठी. मग आता कसं काय करावं? परिणामी उपादान तर मानता येईना मला, कारण आत्म्याला मी निर्वय म्हणून बसलो. एक काम करूया, काय? आत्म्याला आम्ही सावयव मानू. आता सावयव जर आत्म्याला म्हटलं तर आता आत्मा हा परिणामी उपादान कारण आहे असं म्हणता येईल की नाही? म्हणता येईल. पण आत्म्याला जर का त्यांनी सावयव मानलं रे मानलं तर दुसरी आपत्ती त्यांच्या गळ्यात पडते. कुणाच्या? नाही. कशी बरं सांगतात? और आत्मा को जो सावयव द्रव्य मानोगे, आत्म्याला जर तुम्ही सावयव द्रव्य म्हटला तर तो घटादिको की नाही ता आत्मा को अनित्यपणा ही प्राप्त होवेगा. आत्मा काय ठरेल? अनित्य ठरेल. परंतु आत्म्याला तुम्ही अनित्य म्हटलंय का? काय म्हटलंय? नित्य म्हटलंय. माहिती नाही. परंतु जर सावयव मानलं रे मानलं तर आत्मा अनित्य ठरेल. कारण जो जो पदार्थ सावयव असतो तो अनित्य असतो. उदाहरण घट पट सावयव आहे म्हणून अनित्य आहे. तसं आत्म्याला जर का तुम्ही सावयव मानलं तर आत्मा अनित्य होईल. आहे की नाही? परिणामी उपादान मानण्याकरिता आत्मा जर सावयव मानण्याचा प्रयत्न केला तर दुसरी आपत्ती, आत्मा अनित्य ठरतो. आणि अनित्य आत्मा हे तर मान्य नाही कुणाला. घटादिको की नाही ता आत्मा को अनित्यपणा ही प्राप्त होवेगा. या ते ज्ञान इच्छादिक आत्मा के धर्म है, यह नैयायिकों का मत. असं ज्ञान इच्छादिक वगैरे सुख दुःखादिक सर्व आत्म्याचे धर्म आहेत असं जे नैयायिकाचं म्हणणं आहे ते असंगत आहे. किंवा आणखीन खंडन, साक्षी चेता केवलो निर्गुणश्च यश्रुती काय सांगते? आत्मा कसा आहे? साक्षी स्वरूप आहे, चेतन आहे, निर्गुण आहे. केवल म्हणजे अकेला एकटा आहे, निर्गुण आहे. यश्रुती आत्मा को सर्व गुणों ते रहित काय आहे? साऱ्या गुणाने रहित सांगते श्रुती. कुणाला? आत्म्याला. ता श्रुती ते विरुद्ध होणे ते सो नैयायिकों का मत असंगत आहे. श्रुतीला सुद्धा, श्रुती बरोबर सुद्धा विरोध येतो. म्हणून देखील नैयायिकाचं म्हणणं बरोबर नाही. लागला अर्थ? अर्थात ज्ञान इच्छा सुख दुःखादिक हे सर्व आत्म्याचे धर्म नाहीत. मग कुणाचे आहेत? अंतःकरणाचेच आहेत. या ते ज्ञान इच्छादिक सर्व धर्म अंतकरण के ही है यह सिद्ध भया. लागलं? एकंदरीत काय सिद्ध झालं? की ज्ञान इच्छादिक हे सर्व धर्म कुणाचे आहेत? अंतकरणाचे आहेत. कुणाचे नाही? यह सिद्ध भया. इति इतने पर्यंत वृत्तिका स्वरूप निरूपण कार्या. आतापर्यंत वृत्तीचं काय सांगितलं? स्वरूप निरूपण केलं, लक्षण केलं, स्वरूप सांगितलं. बरोबर? काय स्वरूप झालं वृत्तीचं? विषय चैतन्याभिव्यंजक अंतःकरण अज्ञानयोः परिणाम विशेषः वृत्तिः. लागलं? विषय चैतन्याभिव्यंजक. विषय चैतन्याभिव्यंजकत्व नाम विषय चैतन्याभिव्यंजकत्वम नाम अस्ति व्यवहारजनकत्वम. लागलं की नाही? त्याच्या अगोदर दोन केले होते, त्या अडचण आली. पहिलं केलं होतं काय? अपरोक्ष व्यवहारजनकत्व. दुसरं केलं होतं काय? आवरण निवर्तकत्वम अभिव्यंजकत्वम. पण ते दोन्ही मानण्यामध्ये दोष आला म्हणून तिसरं लक्षण केलं अस्ति व्यवहारजनकत्वम अभिव्यंजकत्वम. ठीक आहे. विषय चैतन्याचा अभिव्यंजक असा जो अंतकरण किंवा अज्ञानाचा
परिणाम विशेष त्याला म्हणायचं काय? वृत्ती. तर विषय चैतन्याचा अभिव्यंजक म्हणजे काय? अस्थि व्यवहाराचा जनक. सोप्या भाषेत लक्षण काय झालं? अस्थि व्यवहाराचा जनक जो अंतकरण किंवा अज्ञानाचा परिणाम विशेष त्याला म्हणतात वृत्ती. लक्षात आलं? हे झालं वृत्तीचं लक्षण स्वरूप. कळालं? काय काय कोणत्या परिणामाला वृत्ती म्हणा? कशाच्या परिणामाला वृत्ती म्हणायचं? अंतकरणाच्या आणि अज्ञानाच्या परिणामाला वृत्ती म्हणायचं. मग अंतकरण आणि अज्ञानाचा कोणताही परिणाम वृत्ती आहे का? नाही. क्रोध, इच्छा, काम हे अंतकरणाचे परिणाम आहेत. आकाश अधिक अज्ञानाचे परिणाम आहेत, पण त्याला वृत्ती म्हटलंय का? मग अंतकरणाचा किंवा अज्ञानाचा परिणाम असावा, पण तो परिणाम कसा असावा? अस्थि व्यवहाराचा जनक. अस्थि आहे अशा व्यवहाराला उत्पन्न करणारा जो अंतकरण किंवा अज्ञानाचा परिणाम त्याला म्हणतात काय? वृत्ती. हे इथपर्यंत झालं वृत्तीचं स्वरूप. ठीक. इतनेपर्यंत वृत्ती का स्वरूप निरूपण करायला लागलं. अब त्या वृत्ती का विभाग निरूपण करे है. आता इथून पुढे त्या वृत्तीचा काय करायचा आहे? विभाग. तो वृत्तीचा विभाग दोन प्रकारचा आहे, प्रमा अप्रमा, मुख्य. नंतर पुन्हा त्याची आणखी विस्तार होईल, त्याचा विचार आपण करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.